संजयनगर परिसरात घराबाहेर बसलेल्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करून लोखंडी स्टील बारनं खुर्ची फोडली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी प्रतिभा दिलीप माने वय 38 राहणार संजयनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गणेश दुधाळ आणि सौरभ दुधाळ दोघे राहणार जगदाळे प्लॉट सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या सासू शारदा रामण्णा माने या घराबाहेर बसल्या असताना संशयित आरोपी गणेश दुधाळ आणि सौरभ दुधाळ त्यांच्याजवळ आले। त्यानं म्हातारी तू इथं का बाहेर बसली आहेस असे म्हणत शिवीगाळ केली। त्यानंतर घराच्या दारात असलेली खुर्ची लोखंडी स्टील बारनं फोडली। यावेळी संशयित आरोपीनं अश्लील शिवीगाळ करत तुमची गाडी पण फोडणार असे म्हणत तुला जिवंत ठेवणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीनं संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार पोलिसांनी गणेश दुधाळ आणि सौरभ दुधाळ या दोघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 324(4), 352, 351(2) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। दरम्यान या घटनेनं संजयनगर परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे।